हर हर महादेव मित्रांनो, तर आज आम्ही आलतो आष्टीमध्ये दवाखान्यात. चिवताई आणि तिथे दोघे पण आजार होत्या, पण इथंही खेळायला असल्यामुळं त्या दोघींना लय आनंद झाला. त्यांचा आजार पण पळूनच गेलं. दोघे जणी आजारी असून सुद्धा लय उड्या मारायला लागल्या, खेळायला लागल्या आणि त्यांना असं बघून आम्हाला पण बरं वाटायला लागलं. जरा दोघीला पण ताप होता, सर्दी होते, लय जरा थोडं कुचवून बसलो होत्या. पण इथं आल्यावर त्याला असं वाटायला लागलं की आपला आजार पणच पळून गेले. चिवताई तरी इतकी उड्या मारत होती, गाडीसारखं खेळत होती, सारखं आरडाओरडा दवाखान्यात करत होते. लय लोक ह्यांच्याकडे बघत होते, सारखं उड्या मारत होत्या, लय कालवा करायची, लय वरडायची चिवताई. तरी दोघींनी बी लय आनंद घेतला. लय आणि दिदी सारखी घसरगुडी खेळायची, सारखी घसरगुडी खेळायची, धपशीर पडायची, पण तरी बी तिला बरं वाटायचं. पण दोघे जणी लय आनंद घेतला. आम्हाला बी ह्यांना असं बघून लय बरं वाटलं. दोघे जणी आजारी असताना सुद्धा इतकं भारी खेळत होत्या, जसं काय त्यांना काय झालंच नाही. त्यांचा ताप बी पळून गेला आणि सर्दी बी पळून गेली. दोघे जणी लय मस्त खेळायला लागल्या. डॉक्टर लोक ही सगळी त्यांच्याकडे बघत होते, सगळे लोक त्यांच्याकडे बघत होते, पण ह्यांचं खेळायचं काय थांबत नव्हतं. दोघे जणी लय उड्या मारायच्या, खेळायच्या. आम्हाला पण ह्यांना असं बघून बरं वाटायचं. चिवताईनं पण पुन्हा फोटोशूट हे केलं, मस्तपैकी पोच दिली आणि सारखं हिला गाडीला आवडायची, सारखं गाडी खेळायची आणि ढकलायची बी, पडायची बी, सारखंच पडायची. तरी बी आम्हाला बरं वाटायचं, कारण ह्यांना दोघींना मजा येत होती म्हणून ते आम्हाला बरं वाटत होतं. लय भारी दवाखाना आष्टीचा, लय भारी. या दवाखान्यामध्ये लहान मुलांची खूप काळजी घेतली जाते आणि त्यांची चांगली ट्रीटमेंट केली जाते, त्यामुळे ते लहान मुलांचं मन लय रमतं.